मस्त कमर्शियल सस्पेन्स हॉरर फिल्म सालबर्डी नक्की बघा. मराठीत खूप काळानंतर एक थ्रिलर फिल्म बघायला मिळाली आहे. जर तुम्ही कमकुवत हृदयाचे असाल तर प्लीज हा चित्रपट बघू नका. मी खूप स्टंट झालो आहे बिकॉज वेगळा सिनेमा वेगळा विषय. सगळ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहायला हवा, कारण की याची मजा चित्रपटगृहामध्येच आहे. एंड इतका अनप्रेडिक्टेबल आहे. तो काय आहे हे जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात सालबर्डी नक्की पहा. सालबर्डी हे नाव जेव्हापासून मी ऐकतो तेव्हापासून नक्की हा चित्रपट कशाबद्दल असेल याची उत्सुकता मनामध्ये होती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या सिनेमा 360 मध्ये. आणि आज आपण आलो आहोत एका मराठी सिनेमाच्या प्रीमियरला. कोणता आहे तो सिनेमा? सालबर्डी. सो मित्रांनो, सालबर्डीच्या या प्रीमियरला आपण आलेलो आहोत. पाहूया कोण कोण कलाकारांनी ह्या सिनेमाला आपली पसंती दिलेली आहे, कोणी कोणी हजेरी लावलेली आहे आणि काय काय गप्पा मारलेल्या आहेत. ते चला जाणून घेऊया आपण की सालबर्डीच्या प्रीमियरला नेमकं काय घडतंय. या सगळे जे मंजेवे ॲक्टर्स आहेत म्हणजे पूजा सावंत ऑफकोर्स लीड रोल आहे. पूजा सावंत खूप भाव खाऊन दिले. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत इतकी छान वाटते आणि अप्रतिम हे सगळे क्रेडिट ऑफकोर्स जातो डिरेक्टर रायटरला. तर रायटर जर स्ट्रॉंग लिहील तर ते कॅरेक्टर तेवढं स्ट्रॉंग होतं. मग ओंकार भोजने आहे, अंशुमन विचारी आहे, तो रोहित कोकाटे म्हणून आहे. त्या ॲक्टरला मी पहिल्यांदा बघितलं. त्याच्यावर शशांक शेंडे आहे. अप्रतिम एकापेक्षा एक. आणि बघावं मस्त फिल्म, मस्त कमर्शियल सस्पेन्स हॉरर फिल्म सालबर्डी नक्की बघा. मराठीत खूप काळानंतर एक थ्रिलर फिल्म बघायला मिळाली आहे. मुळात मला स्वतःला पर्सनली थ्रिलर्स खूप आवडतात आणि त्यामुळे मी बघते खूप हिंदी, इंग्लिश, साऊथच्या फिल्म्स. पण खूप काळानंतर एक खूप जबरदस्त अफेक्ट करणारी अशी एक थ्रिलर फिल्म बघायला मिळाली. पूजाला एका वेगळ्याच रूपात, एका वेगळ्या अवतारमध्ये बघायला मिळालं. अँड शी इज पुल्ड इट ऑफ व्हेरी वेल. शी इज अ ग्रेट ॲक्ट्रेस एनिवेज. पण अमेझिंग. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांच्या आधी एक वैधानिक इशारा यायचा एक कि अगर आप कमज़ोर दिल के दर्शक है तो ये चित्रपट ये फिल्म मत देखिए. मी तुम्हाला आज सांगतोय, जर तुम्ही कमकुवत हृदयाचे असाल, हॉरर किंवा घाबरवणाऱ्या फिल्म्सने तुम्हाला फार मज्जा येत नसेल तर प्लीज हा चित्रपट बघू नका.
कारण सेकंड हाफ तर म्हणजे तुमच्या अंगावरचा रोमांच उठवणारा, एक एक केस उभा करणारा असा आहे. शेवटचा ट्विस्ट तर भन्नाट आहे, म्हणजे मी कुठलेही स्पॉयलर्स देणार नाही आहे. पण सालबर्डी हे नाव जेव्हापासून मी ऐकतोय तेव्हापासून नक्की हा चित्रपट कशाबद्दल असेल याची उत्सुकता मनामध्ये होती. पण दिग्दर्शक, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, ज्यांनी BGM केलेलं आहे, अमर मोहिले, आउटस्टँडिंग. या सगळ्यांचं आणि अर्थातच सगळे कलाकार, संपूर्ण टीम यांचं काम इतकं अमेझिंग आहे की सुरुवातीला हे काय चाललंय, अरे असा ट्विस्ट आहे, असा ट्विस्ट आहे, अरे बापरे त्यातही ट्विस्ट आहे, असं करत करत ॲट दी एंड तुम्हाला एका अशा धक्क्यानिशी दिग्दर्शक सोडतात की ते चित्रपटगृहात जाऊन बघणं जास्त योग्य ठरेल. त्यामुळे सालबर्डी नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. कमाल 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 कमाल. मी खूप स्टंट झालो आहे बिकॉज वेगळा सिनेमा, वेगळा विषय आणि एवढी छान ट्रीटमेंट, खूप छान बांधणी, खूप मस्त. म्हणजे आय एम सो हॅपी अँड प्राऊड ऑफ पूजा. आणि विशेषतः डिरेक्टर रमेश चौधरी, त्याची पहिली फिल्म त्याला मी दिली होती रमेशला 2008 साली. आय एम व्हेरी हॅपी त्यांनी ज्या प्रकारे हा विषय हँडल केला आहे. टेक्निकली फिल्म खूप स्ट्रॉंग आहे. बॅकग्राऊंड स्कोअर, साऊंड मिक्सिंग, एडिटिंग आणि स्क्रीन प्लेसुद्धा खूप टाईट आहे. व्हेरी नाईस. लाईक आय एम सो प्राऊड ऑफ पूजा की ते कॅरेक्टर इन्स्पेक्टरचं त्यांनी ज्या प्रकारे निभावलं आहे. अमेझिंग. हॅट्स ऑफ पूजा आणि सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार, मी माधव देवचके. नुकताच सालबर्डी सिनेमा पाहून मी बाहेर आलेलो आहे आणि खरंच खूप एक्सायटेड आहे. फिल्मबद्दल काय बोलावं, किती बोलावं असं मला प्रश्न पडला आहे. कमाल फिल्म आहे. म्हणजे एक उत्तम कलाकारांनी उत्तम कलाकृती घेऊन सिनेमागृहात आलेले आहेत आणि माझं असं मत आहे की प्रेक्षकांनी हा सिनेमा फक्त आणि फक्त सिनेमागृहात जाऊन फिल्म पाहावी. कारण की या फिल्मची मजा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये आहे. जो सस्पेन्स थ्रिलर कंप्लीट पॅकेज आहे. आयटम नंबर आहे, देवाची गाणी आहेत, उत्तम कलाकार सगळे एकत्र जुळून आलेले आहेत आणि ही जी काय जमवाजमवी केलेली आहे ती खरंच खूप छान आहे. माझं असं मत आहे की सगळ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहायला हवा. कारण की याची मजा चित्रपटगृहामध्येच आहे. थँक्यू सो मच. सिनेमा मी आता बायस होणार नाही, खरं तर मी खूप ठरवलं आहे. कारण पूजा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पण म्हणून नाही, खरंच सिनेमाचा एंड हा इतका काय म्हणू आपण अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे मला गोष्टी बरोबर इन्व्हॉल्व होऊन पुढे जाता जाता मला इतकं वाटत होतं की काय असेल, कसं असेल, कोण कल्प्रिट असेल, कोण विलन असेल. बट माझ्या विचाराच्या फार पलीकडे शेवट आहे त्याचा. त्यामुळे ट्रीटमेंट वाईज माझ्यासाठी खरंच खूप वेगळा सिनेमा आहे. आणि ऑफकोर्स पूजा माझी खूप चांगली मैत्रीण. सो तिने केलेलं हे कॅरेक्टर पण मी आत्तापर्यंत तिचं पाहिलेल्या कामापेक्षा खूप वेगळं आहे. त्यासाठी मला खरंच पूजाचं सुद्धा खूप कौतुक करायचं आहे आणि प्रोड्युसर्स, डिरेक्टर, अख्ख्या टीमचं खूप खूप कौतुक आहे. सिनेमा मराठीमध्ये अशा वेगळ्या धाटणीचा सिनेमा करण्याचं धाडस त्यांनी केलं आहे, म्हणून मला त्यांचं खरंच कौतुक करायचं आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्याचा एंड इतका अनप्रेडिक्टेबल आहे. तो काय आहे हे जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात सालबर्डी नक्की पहा. आता सालबर्डी या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर झाला आहे. कमाल पिक्चर आहे. एक तर खूप उत्कंठा वाढली आहे आणि मला पर्सनली सेकंड हाफ खूप कमाल इंटरेस्टिंग वाटला की पुढे काय होणार आहे हे माहीत नाही आहे. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जे मेन कॅप्टन ऑफ द शिप असतात रमेश चौधरी सर, त्यांनी ती उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरलेली आहे. आणि सगळ्यांचीच कामं चांगली झाली आहेत. सर्वांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत आहे, भारत गणेशपुरे सर आहेत, ओमकार भोजने आहे, अंशुमन विचारे आहे. सगळ्यांनी कमाल काम केलेलं आहे आणि छान परफॉर्मन्सेस आहेत. आर्ट डिरेक्शन खूप सुंदर आहे. म्युझिक, VFX, DI त्यांनी तो फिल्मचा असा इम्पॅक्ट आहे तो जो आपल्या प्रेक्षकांवर पडतो आहे. आणि एक वेगळा प्रयत्न आहे आणि हे धाडस रमेश चौधरी सरांनी केलेलं आहे सालबर्डीतनं. मी डेफिनेटली सांगेल संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट लवकरच आता रिलीज झालेला आहे. त्यामुळे आता रिलीज झाला आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लागला आहे. तर सगळ्या कुटुंबासोबत ह्याचा एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट बघायला नक्की जा. तुम्हाला नक्की आवडेल सालबर्डी. थँक्स एव्हरीवन. सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि सॉरी काही लोकांना उभं राहायला लागतं त्याच्याबद्दल पहिले दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पाठीमागं खंबीरपणे असे त्रिशूल आमचे 3 निर्माते या ठिकाणी आहेत. निर्मात्यांचा प्रचंड पाठिंबा माझ्या पाठीशी आहे म्हणून आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर निर्मात्यांसाठी मी आणि माझ्या डायरेक्शन टीम, माझ्या DOP टीम, प्रोडक्शन टीम कडून एकदा जोरदार टाळ्या. 3-3.5 वर्ष पूर्वी सुरू झालेला प्रवास आज या ठिकाणी आलेला आहे.
थांबलेला मी म्हणणार नाही, कारण की निर्मात्यांनी स्वतःहून जाहीर केले की पार्ट 2 लवकरच आपण सुरुवात करतोय. इथपर्यंत आलेली आहे. बस तुमच्या सदिच्छा शुभेच्छा हव्या आहेत. बस धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Please have on stage कमलाकर सातपुते sir, अंशुमान विचारे सर, भारत गणेशपुरे सर, ओंकार भोजने सर आणि शशांक शेंडे सर. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या अमेझिंग स्टार कास्ट सर. Give them a big 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 round of applause. मजा आली चित्रपट करताना. बघताना तुम्हाला मजा येईल. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असताना सुद्धा तुम्ही इथे उपस्थित राहिलात. खरं तर शो मस्ट गो ऑन ही जी म्हण आहे ती आय थिंक मोठ्या पिढीनेच आपल्याला शिकवली आणि मला माहिती आहे जिथे कुठे आशाताई असतील आपल्या सर्वांना या चित्रपटाला त्यांचा आशीर्वाद असेलच. सो अशा प्रसंगी तुम्ही इथे आमच्या प्रीमियरला आलात त्यासाठी थँक्यू सो मच. फार वेळ नाही घेणार. आम्ही सगळे उत्सुक आहोत हा चित्रपट बघायला. प्लीज एन्जॉय द मूवी. थँक्यू. अरे नाही, काही बोलायचं काही नाही आहे. थिएटरवाल्यांनी सांगितलं का लवकर सिनेमा सुरू करा, नाही तर ते काय होईल एंड दाखवणार नाही. ह्या पिक्चरचा एंड महत्वाचा आहे. सुरू करा. म्हणजे आपल्याकडे वेळ फार कमी होणार आणि सध्या आपल्या हाताची लीड लागली आहे. आपण तिलाच फॉलो करू. हा मॅडम, ती घेऊन या. एकंदरीत सालबर्डी हा सिनेमा हा एक वेगळा सिनेमा असणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि तो तुमच्या भेटीला सुद्धा आलेला आहे. त्यामुळे हा सालबर्डी तुम्हाला कसं वाटतंय? पूजा सावंतची भूमिका, एक वेगळी भूमिका तुम्हाला पाहताना किती आनंद मिळतोय? नेमकं काय रहस्य, गूढ रहस्य याच्यामध्ये दडलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्ही विसरू नका सालबर्डी हा सिनेमा पाहिला. आणि त्यासाठी अशाच नवनवीन सिनेमांची ह्या ठिकाणी माहिती मिळण्यासाठी आणि एकंदरीत सिनेमा 360 डिग्री पाहण्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी सिनेमा 360.